नमस्कार, कोकण आपला आसामध्ये स्वागत असो. आता मी तुम्हाला आपली पारंपरिक जी बैलाने शेती केली जाते, नांगरणी केली जाते, ते तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला बहुतेक माहितीच आहे कशी करायची. पण ही जी पद्धत आहे ही आता कालांतराने ती लोप पावत जाणार आहे. म्हणजे खरं म्हणायला गेलो तर उरलेले शेतकरी, म्हणजे ही पद्धत करणारे उरलेले शेतकरी बोलले तरी काय वावगं ठरणार नाही. तर हळूहळू 5-6 वर्षाने 10 वर्षाने कदाचित सगळे लोक ट्रॅक्टरवरती असतील आणि आपल्या पुढच्या पिढीला नांगरणी बैलाने कशी करतात हे दाखवण्यासाठी पण काय नसेल. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो कशी करायची. हे बैल आहेत, हे आमचे शेतकरी आहेत, काळे, अनंत काळे. ही त्यांची मुलं त्यांना मदत करत आहेत. तो कितवीला आहे? 9वीला आहे. तो 6वीला आहे. हे बघा या पद्धतीने हे त्यांची गावठी बैल. म्हणजे खरी जी शेतीची पद्धत आपली आहे या पद्धतीने. आता ते इथे नाचना लावणार आहेत, त्याची भाताई झालेली आहे लावून. हा फाळ आहे नांगरणी. कसं लागतं त्याला कमीत कमी पकडून झाला अंदाज मी लावला. मी काय मोठा शेतकरी नाही काय नाही, पण जेवढं मला माहिती आहे 10 वर्षाने कदाचित सगळं बंद झालेलं असणार. सगळे लोक ट्रॅक्टरवरती असेल किंवा म्हणजे शक्यतो कोकणातला शेतकरी हा शेतीच बंद केलेली असेल. म्हणजे ही ह्या पद्धतीने करणारा ही लाचची पिढी असेल ह्या पद्धतीने करणारे. आता ही मुलं पण मोठी झालेली आहेत, त्यांचा आता कल कुठे माहिती नाही, शेतीकडे आहे की नोकरीकडे आहे. त्याच्यावर आता ह्याने त्यांच्या मुलाला दिलेलं आहे त्यांच्या हातामध्ये. ही परंपरा जोपासण्यासाठी तोही करतो. थोडंसं देण्यात दिलं तर त्यांनाही आवड निर्माण होईल करण्याची. पण काही गोष्टी कटू गोष्टी आहेत त्या की ही जी पद्धत लोप पावत चाललेली आहे. लोक गुरंढोरं विकायला काढलेली आहेत, पाळत नाहीत. ट्रॅक्टरकडे झालं सोपं करायला बघतायत. ट्रॅक्टरकडे आणलं ते म्हणजे शक्यतो जेवढं कोकणामधले आहेत जे ट्रॅक्टरकडे वळले आहेत ते सुद्धा काही जे तेवढे आहेत तेच. त्यांची पुढची पिढी करेल की नाही करेल सांगू शकत नाही. आता ह्यांना आपण एक प्रश्न काय विचारू. प्रश्न हे म्हणजे मित्रच आहेत ते. प्रश्न असे आहेत की कोकणामध्ये शेती का कमी होत चालली सांगू शकता? लोक का करत नाहीत ते? तर आता कसं आहे, लोक आता बैल कमी करतायत. हां, ते ट्रॅक्टरचा जास्त वाढलाय. त्यामुळं आता शेती जास्त नुकसान व्हायला लागलंय. शेणखत मिळत नाही. हा, पण ते बैल आता म्हणजे गुरत नसल्यावर शेणखत कसं भेटणार? हा, मध्ये गुरं लोक काढतायत. गुरं काढल्यामुळं आता शेणखत नाही. शेणखत नसल्यामुळं शेतीला आता उत्पन्न कमी झालं शेतीचं. आता उत्पन्नावरनं मला एक गोष्ट आवडली. म्हणजे मी तर शेती नाही केली पण आम्ही बघतो आहेत करताला की पहिले जे बियाणं होतं गावठी बियाणं होतं. ठीक आहे, लोक त्याच्यामुळे बोलले गावठी बियाणं कमी येतं. आता तुम्ही कुठचं वापरताय? आता आम्ही सरकारी बियाणं जया म्हणजे संकरित जे विकत आणून. हा, विकत आणून. तुमच्याकडे गावठी बियाणं तर आहे का? गावठी आता नाही. ही एक शोका म्हणजे मी जेवढं 5-6 गावामध्ये शेतकरी भेटले त्यांना म्हणजे चालता तर कोणच्याकडे गावठी बियाणं नाही. गावठी बियाणं नाही आणि आता होत पण नाही गावठी बियाणं. पण आपण गावठीवरनं संकरितवरती का आलो हे सांगू शकता का? गावठी उत्पन्न जास्त वाढावं ह्यासाठी ते आम्ही जास्त हे करतो. आता 1 किलो बियाणं घ्यायला, एक काडीचं 1 किलो बियाणं घेतलं तर ते 500 रुपये झाले आता. है ना? हां, पण फरक म्हणजे जे तुम्ही गावठी बियाण्याने तुमचं शेती म्हणजे उत्पन्न निघायचं त्याला संकरित निघतं का? नाही, तेवढं नाही निघत. तेवढं असं वाटत नाही का आपण पुन्हा परत आपल्या जुन्या परंपरेकडे गेलं पाहिजे आणि ते पिकायला सुद्धा पाहिजे. पण आता ते जुनं राहिलंच नाही. आता सगळं नवीन शेतकरी नवीन आता हे झाले बियाणे झालेत, त्यामुळे लोक तिकडे वळलेत.
आणि जास्त पीक पण आता नाही, हां जास्त पीक पण नाही. पहिले जसं होतं शेणखत होतं, शेणखतामुळं शेत भरपूर सुद्धा पिकायचं. कारण आपण काय माहिती साखळी तोडत चाललो, म्हणजे गुरं विकत चाललेलं आहे, त्याच्यामुळे शेणखत होणार नाही, बरोबर आहे. शेण नाही. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आता काही तुम्हाला एक वास्तव विचारतो, म्हणजे मला जेवढं मी पण पुस्तकं वाचून किंवा काही गोष्टी बाहेरून मला कळलं, जे संकरित बियाणं आहे, आपण जे संकरित बियाणं घेतो त्याचे काय तुम्हाला नियम माहिती आहेत काय? काय शेतकरी आहे त्याचे काय खरे नियम माहिती आहेत? नाही, एवढं का आपल्याला त्याला काय अनुभव नाही. पण लोक ते जे बियाणं बनवलं गेलं आहे ते वन टाइम यूज आहे, तुम्हाला माहिती आहे? नाही, म्हणजे आता इंग्लिशमध्ये बोल, वन टाइम म्हणजे एकदाच वापरा, एकदाच वापरायचं, एकदाच वापरा या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. म्हणजे काही म्हणजे बहुतेक म्हणजे कोकणातल्या काय बहुतेक शेतकऱ्यांना माहिती नसेल की ते काय आपण ती गोष्ट घेत नाही. होय, तर एकदाच वापरायचा अर्थ आहे की त्यांच्याकडनंच घ्या. होय, बरोबर आहे. आणि जर तुम्ही त्याचा नियम दुसरा असा आहे, म्हणजे मी थोडक्यात सांगतोय, कारण व्हिडिओ मध्ये खूप मोठा होईल एवढं माहिती पडलं तर, ते बियाणं जर तुम्ही आज ह्या वर्षी वापरलात आणि पुढच्या वर्षी काढून पुन्हा टाकलात तर ते जे उत्पन्न येतं ते उत्पन्न त्या कंपनीचं असतं, जे कंपनीचं असतं. असा नियम आहे. ती कंपनी येऊन तुमचं ते घेऊन जाऊ, म्हणजे जे पूर्ण उत्पन्न शेती केलेली आहे ती कापून घेऊन जाऊ शकते, त्याला कोणी रोखू शकत नाही, असा कायदा आहे. म्हणजे आणि ते बिया वन टाइम म्हणजे कसं, जरी तुम्ही पेरलंच तरी ते उगवू शकत नाही. बरोबर आहे. या पद्धतीने बनवलं गेलं. म्हणजे शेतकऱ्याला म्हणणं काय, ट्रॅक्टर आमच्याकडनं घ्या, पेट्रोल पण विकत घ्या, धान्य पण विकत घ्या, खतं पण विकत घ्या, सगळं विकत घ्या. म्हणजे शेतकरी हा अडकला गेलाय. म्हणजे काही म्हणजे मी 90-80% शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहितीच नाहीत. आणि त्यांच्याकडनं नवीन बियाणं घेतलं आम्ही तर ते पुन्हा दुसऱ्या वर्षी ते बी येत नाही, कारण त्याला त्या पद्धतीने ते बनवलं गेलेलं आहे वन टाइम यूज. कारण त्या शेतकऱ्याने आमच्याकडनं पुढच्या वर्षी घ्यावं म्हणून ते आम्ही परत पेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तसं म्हणेल तसं ते पिकत नाही. कारण तुमच्याकडनं जेव्हा तुम्ही बियाणे घेता ते पावती बनवली जाते, त्या पावतीचं कारणच ते आहे, जर एखाद्या वेळेला बियाणं पेरलं आणि झाड पडली तर तुमच्याकडे पावती पाहिजे, आम्ही ह्या वर्षी विकत घेतलं त्याच्यामुळे आम्ही पेरलेलं आहे. म्हणजे आता खरं बघायला गेलं, शेतकऱ्याला जी मध्ये हरित क्रांती आली किंवा काही गोष्टीच्या नावाखाली शेतकऱ्याला फसवलं गेलं आणि शेतकऱ्याला माहिती नाही. म्हणजे याच्यात मूळ चूक खरं बघायला दोघांची, शेतकरी अशी नाही, सरकारी अशी नाही, आपण अज्ञानी राहिलो आहे. म्हणजे तुम्हाला आता हा व्हिडिओ मी सांगतो करण्याचं माध्यम म्हणजे आता मी तुम्हाला हा व्हिडिओ करण्याचं माध्यम म्हणजे ही जी पद्धत आहे ही सगळ्यांना बहुतेकांना माहिती आहे, जे पिढ्या लोक बघताय व्हिडिओच्या माध्यमातून, बाकीचे यूट्यूबवर दाखवतो तुम्हाला की शेतकरी कसे करतात. उद्देश हा नाही, उद्देश हाच आहे की ही लोप पावलेली जाते, पण हळूहळू म्हणजे शक्यतो कोकणामध्ये ही कालांतराने बंद पडणार आहे. लोक ट्रॅक्टर जाणार, हळू ट्रॅक्टर पण तो बंद पडणार आहे. कारण ती पिढीच हळूहळू शेती करणे कमी होणार आहे. ह्याच्यामध्ये कारण कोण ओळखत नाही. कारण कोकणामध्ये एक पडलं की आपण शिक्षण झालं की उठतो आणि मुंबईला जातो. कारण लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये फक्त नोकरी आहे की नोकरीच चाललेलं आहे. हा एक पद्धत आहे की नोकरीमध्ये गेलं पैसा आहे. चाकर म्हणजे चाकर या शब्दाला आपण बांधले गेलेलं आहे आणि त्या शब्दाला आपण खूप मोठा केलेला आहे. हा एक आहे. दुसरी गोष्ट, आपण पारंपरिक शेती करतो खरा, पण त्याच्यापेक्षा आपण वेगळीकडे पण प्रयत्न केला नाही जाण्याचा, की फक्त भात झाल्यानंतर बाबा दुसऱ्या पद्धतीने पीक घेऊन ते विकता येईल का, ह्याचं नाही. त्याच्यामुळे जी पिढी बघत गेली त्यांना कळत गेलं की बाबा याच्यामध्ये काही नाही आहे आणि ती पुढे नोकरीच्या मार्गाला गेली आणि त्याच्या कोकण हा खाली होत चालला. आणि खरंच कोकण हा खाली होत चाललेला आहे. म्हणून व्हिडिओचा माध्यम हेच आहे की खरी वास्तवता काय बघा, कोकण आपला खाली होत चाललेला आहे. आणि हे जर खरं बघायला हे उरलेले, मी तर खरं राग म्हणून कोणी शेतकऱ्यानं हे उरत चाललेले शेतकरी आहेत या पद्धतीने. हसतं मला तुम्हाला काय हसतो पण याच्यामध्ये हे दुःख, म्हणजे म्हणतात ना शोकांकीचं आहे काय, माफ करा मी हसतो म्हणत असं नाही, पण ही वास्तविकता आहे की हे आमचे उरलेले शेतकरी आहेत. धन्यवाद. या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.